अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारांनी 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटीत घेतली। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंचा आरोप, केवळ 500 रुपये स्टॅम्प ड्युटी दिल्याचाही दावा। स्थानिक स्वराज्य संस्थांसंबंधी उर्वरित 38 याचिकांवर आज हायकोर्टात सुनावणी। मतदार यादी संदर्भातल्या 4 याचिका हायकोर्टानं मंगळवारी फेटाळल्या। भाजप पुन्हा ॲक्शन मोडवर। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात गणेश नाईक निवडणूक प्रभारी। महायुतीत जोरदार ठिणग्या उडण्याची शक्यता। ठाण्यात महापौर आमचाच या नाऱ्यावर भाजप ठाम। निवडणुकीत शिंदे सेनेशी युती होणार नाही याची काळजी घ्या। उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। धाराशिवमध्ये मवियात लढणार, तसंच अधिकाधिक नगराध्यक्षपद स्वतःकडे ठेवण्याकडे कल। भाजप सोडून इतर पक्षांसोबत आघाडीसाठी अनुकूल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा निर्णय। आगामी निवडणुकीत काका पुतण्या एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण। छत्रपती संभाजीनगरात अवघ्या 6 महिन्यात जमिनींचे भाव 10 पट वाढले। एकेका एकरचा भाव कोट्यवधींच्या घरात। टोयोटा आणि इतर कंपन्या येण्यास सुरुवात झाल्याने भाव गगनाला। उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा आज दुसरा दिवस। धाराशिव, लातूर, नांदेडमधील शेतकऱ्यांशी संवाद साधणार। एमसीए निवडणुकीचा वाद आता हायकोर्टात। तुर्तास पात्र उमेदवारांची यादी जाहीर न करण्याचे हायकोर्टाचे आदेश। आजच्या सुनावणीनंतर निवडणूक प्रक्रियेचं भवितव्य ठरणार। बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आज। पाटणा, वैशालीसह 18 जिल्ह्यात 121 जागांवर वोटिंग। तेजस्वी यादव दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह 16 मंत्र्यांचं भवितव्य आज ईव्हीएम मध्ये। विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघ विकण्याच्या मार्गावर। आदर पुनावालासह JSW आणि इतर कंपनी खरेदी करण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा। उत्तर प्रदेशच्या वाराणसीत गंगा घाटावर देवदिवाळीचा उत्साह। आकर्षक रोषणाईनं काशी विश्वनाथ नगरी उजळली। लाखो भाविकही देवदिवाळीसाठी दाखल। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दिल्लीत भारतीय महिला संघासोबत संवाद। क्रिकेटबाबत अनेक गोष्टींवर चर्चा। भारताला विश्वचषक मिळाल्याबद्दल खेळाडूंचं कौतुक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।